नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहासातील साधने या पाठाचा उर्वरित भाग आपण आज पाहणार आहोत. तुमच्या नजीकच्या परिसरात असणारी स्मारके आणि पुतळे याविषयी माहिती मिळवा. त्यावरून तुम्हाला त्या घटनेची अथवा व्यक्तीविषयी कोणती माहिती मिळते नोंद करा. लिखित साधनेमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबीचा समावेश होतो: पत्रव्यवहार, नियतकालिके, परदेशी व्यक्तीच्या नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, वृत्तपत्रे, आत्मचरित्रे, चरित्रे, पुस्तके यांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच प्रमाणात इतिहासाची माहिती. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा हा मुद्दा पाहत असताना वृत्तपत्रामधून आपणास समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मत, मतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीची माहिती ही मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार यासारख्या वृत्तपत्रे व लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांची भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून, लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली वृत्तपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे. चला जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे प्रकाशित सुरू केले. परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्याने हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत ही पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. याविषयी जनता व प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे सुद्धा त्यांनी चालवलेली आहेत. नकाशे व आराखडे. नकाशे हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपणास शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांताचे, शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत. नकाशाप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे आहेत. अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती आपल्याला त्या नकाशांमधून मिळते. मौखिक साधनं. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो: स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णने, मुलाखती, मेळे, जलशे, कलापथके, ओव्या यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात इतिहास माहिती होतो. स्फूर्तिगीतांचा जर विचार केला तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती या स्फूर्तिगीतातून मिळते. जसं की आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी भारतावर असणाऱ्या अनेक भारत मातेच्या प्रेरणेने हे जवानांवर आधारित असणारे स्फूर्तिगीत आपण ऐकतो आणि त्या दिवशी पूर्ण भारत देश हा देशभक्तीपर गीतांनी आपण त्यांचं स्मरण करतो. अशा पद्धतीचं रचना या स्फूर्तिगीतातून मिळते. पण काही स्फूर्तिगीते अलिखित स्वरूपाची आहेत, काही लिखित स्वरूपाची आहेत. अशा अनेक गीतांमधून आपल्याला प्रेरणा मिळत असते. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते.
ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकाऱ्यांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्याचा उपयोग करण्यात येतो. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला गेलेला महात्मा ज्योतिबा फुले यांचा पोवाडा हा प्रसिद्ध आहे. पोवाड्यामुळे त्या काळातला संबंधित स्फूर्तिगीतांचा व पोवाड्यांचा संग्रह करा व त्याचे सादरीकरण करा. आपल्याला हे करून पाहायचंय की भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळाशी संबंधित काही पोवाडे आहेत का? भगतसिंगवर असतील, राजगुरूवर असतील, देवांवर असतील, स्वातंत्र्य लढ्यामध्ये हुतात्मा प्राप्त झालेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांवर असतील. अशा पोवाड्यांचं संग्रह आणि त्यांचं सादरीकरण आपल्याला आपल्या वर्गामध्ये दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे हे दृक साधनामध्ये. दृक याचा अर्थ होतो दिसणारे. ध्वनिमुद्रित रेकॉर्ड्स यांना म्हणतो आपण श्राव्य. आणि चित्रपट हे दृकश्राव्य दिसतात आणि त्यांचा आवाज पण येतो. वापर इतिहासाचे साधने म्हणून करता येतो. छायाचित्रांचा जर विचार केला तर छायाचित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. त्या छायाचित्रांमधून आपणास तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्यांची दृश्य स्वरूपात माहिती, मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याचे चित्र आपल्याला उपलब्ध आहेत. परंतु सदर चित्रे आहेत याबाबत प्रश्न राहतात. त्या तुलनेत छायाचित्र ही अधिक त्या छायाचित्रावरून ती पेहराव कसा होता याविषयी प्रसंगाच्या छायाचित्रामधून नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रामधून त्याचे स्वरूप लक्षात. या ठिकाणी दोन प्रतिमा आहेत. एक पानिपतच्या युद्धाची प्रतिमा आणि दुसरी आहे जालियनवाला बाग हत्याकांडातील. कशा पद्धतीनं हत्याकांड झालं किंवा कशा पद्धतीने झालं पाहिल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर ते चित्र निर्माण होतं. म्हणून छायाचित्रे भाग ठरतात. ध्वनिमुद्रेत पाहत असताना छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोध. ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्डची इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तीने केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणून आणि त्यांच्या भाषणातून त्या पद्धतीनं भारतीय तरुणांना प्रेरणा दिली. त्यातून भारत तरुणांनी योगदान दिलं. त्यासाठी या सर्व म्हणजे कधी सुभाषचंद्र बोस यांची झालेली भाषणं असतील किंवा हे जनगण मन हे गीत असेल, त्या पद्धतीनं आपल्याला प्रेरणा द्यायची. त्यानंतरचा शेवटचा जो मुद्दा आहे, जो चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय मूर्तमेढ उडवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह, चले जाओ आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या दोन्ही आहेत. त्याच पद्धतीनं या चित्रपटी त्या घटना आपल्याला जशाच्या तशा पाहायला. भारत स्वातंत्र्य झालेली ती रात्र असेल, लाल नेहरू लाल किल्ल्यावर फडकवला तिरंगा ध्वज असेल, त्या प्रकारच्या सर्व काही चित्र म्हणजे छायाचित्र, चित्रपट उपलब्ध आहेत आणि यामधून आपल्याला त्या काळातला बोध लक्षात येतो. त्या काळात झालेल्या घटना लक्षात येतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने आज उपलब्ध. त्या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधने उपलब्ध आहेत. या साधनांचा वापर करताना विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे,
हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. अशा पद्धतीनं पहिला पाठ या ठिकाणी आपला संपतो. पुन्हा भेटू दुसऱ्या पाठात.